पण महाराज थांबले का इथं? नाही, महाराजांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्हाला जगायसाठी निर्माण केली. अहो, शाहिस्ते खान आलो या स्वराज्यावरती. महाराज कुठे आहेत? महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती कैद. तर तुमच्याच कराडमधली काही लोक महाराजांच्या मदतीला कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आव राखून होती. राजा पन्हाळ्यावरती कैद. जगातलं पहिलं लॉकडाऊन या देशात कुणी अनुभवलं असेल तर तो छत्रपती शिवरायांनी अनुभवलंय. 9 महिने महाराज किल्ल्यावरती कैद आहेत. राजा किल्ल्यावरती कैद. रयतेचं काय झालं असेल? पण त्यावेळी औरंगजेब, प्रति औरंगजेब, शाहिस्ते खान, आली ममराव, तो महाराष्ट्रावरती या चालून आलाय. त्यानं पुण्यामध्ये लाल महालामध्ये महाराजांच्याच महालात जाऊन स्वतःचा मुक्काम ठोकलाय. एका वेळी महाराष्ट्रावरती दोन्ही आसमानी संकट. काय केलं असेल त्या रयतेनं? काय विचारधारा असेल त्या रयतेची? तुम्हाला माहिती आहे, तुमच्याच कराडमधल्या लोकांनी स्वतःच्या गवताच्या गंजी त्यावेळी जाळून टाकल्या. का जाळून टाकल्या? कारण शाहिस्ते खानाच्या आणि या पन्हाळ्याला वेढा मारून बसलेल्या सिद्धी जोहरच्या सैनिकांच्या घोड्याला काही खायला मिळता कामा नये. राजा शिवाय इथली प्रजा लढते का? रयतेसाठी लढते. 1 वर्ष थांबला, 1.5 वर्ष थांबला, 2 वर्ष थांबला. महाराज म्हणाले, अरे असू दे रे, आपलंच घर आहे, कुठं जातोय तो, राहू दे, पुण्यात राहिलाय तर. त्याच्या सरदाराने एकदा विचारलं शाहिस्ते खानाला, शाहिस्ते खान, हम इतने दिन क्यों रुके और शिवाजी को हम क्यों नहीं मारते? त्यावेळी शाहिस्ते खान म्हणतोय त्याच्या सरदाराला, मेरे को एक बात बता दे, इस हिंदुस्तान का सबसे बड़ा योद्धा कौन है और औरंगजेब का सबसे बड़ा दुश्मन कौन है? बेशक हो, शिवाजी. हा, मग ऐक, जर शिवाजीच औरंगजेबाचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे आणि आपण जर शिवाजीच मारला तर औरंगजेब आपल्याला बोलवून घेईल, आपला सत्कार करेल आणि आपल्याला परत कंधारला पाठवेल. तिकडे काय खायला मिळत नाही, दगड खायला लागतील. थांब, इथं पुण्यात चांगलं नवीन गरम गरम मिळतंय. जितनी दिन रहेंगे लंबा रोल चलेगा. मला कधी कधी प्रश्न पडतो, या सेनापतींची भूमिका नेमकी काय असेल? ह्याच्यामुळे त्यांची राज्य सगळी खड्ड्यात गेली. पण नाही, 3 वर्ष झाली तेव्हा पुण्यात थांबला आणि एके दिवशी त्यानं पुण्यातल्या माय माऊलींना कैद केलं. आणि आजपर्यंत पुण्यात जे घडलं नव्हतं ते घडलं. या शाहिस्ते खानानं पुण्यामध्ये आपल्याच मुलींचा बाजार बसवला. एका मुलगीची किंमत फक्त 1 पैसा 2 पैसा ठेवली. अरे, त्या घोड्यांपेक्षा आमच्या पोरींची किंमत त्यानं कमी केली. घोडे सुद्धा त्याच्यापेक्षा महाग होते, एवढी किंमत कमी केली आणि माय माऊलींची कत्तल करायला चालू केली. खबर महाराजांना कळाली. संयम असतो एखाद्या गोष्टीचा आणि राजाने ठरवलं शाहिस्ते खानाचा हा प्रताप मोडायचा आणि जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्यात केला. महाराजांनी ठरवलं शाहिस्ते खानाला मारायचं आहे. राजे पुण्यात आले आणि पुण्यात आल्याबरोबर महाराजांनी बातमी काढली आणि महाराजांनी आपलं पहिलं हत्यार काढलं. बहरजी नाईक, रामोशी समाजाचे नाईक आले राजांना भेटायला. राज बोलावलं धाडलं जी नाईक. माहिती करा लाल महालावरती शाहिस्ते खान कुठे राहत होती? लाल महालामध्ये शाहिस्ते खानाला एक माळी रोज फुले घेऊन फुले वाटायला जायचा. महाराजांना कळालं एक माळी रोज लाल महालामध्ये फुले वाटायला जातोय. महाराजांनी त्या माळ्याच्या मेहुण्यालाच आपल्या स्वराज्यात आणला आणि महाराजांनी मेहुण्याला सांगितलं, हे बघ, तुझा दाजी रोज लाल महालात फुलं घालायला जातोय. त्या दाजीला सांगायचं शाहिस्ते खान कुठल्या खोलीत राहतो याची मला बातमी पाहिजे. आता मेहुणा अवघड जागेचं दुखणं, करावं तरी एक, नाही करावं तरी एक. मेहुणा गेला दुसऱ्या दिवशी बहिणीकडं. दिदे, दाजीला सांगायला लागते. शिवाजी राजानं सांगितले आज शाहिस्ते खान कुठं कुठं झोपतो, किती किती सैनिक याची माहिती काढा. आणि दुसऱ्या दिवशी तो माळी शाहिस्ते खानाच्या तो लाल महालात गेला आणि राजांच्या भेटीला आला. राजानं सांगितलं, राज 4 नंबरची खोली शाहिस्ते खानाची, 5 नंबरची खोली त्याच्या बडी बेगमांची, त्याच्या बायकांची. राज कैक सैनिक आणि तोफ गोळा घेऊन शाहिस्ते खान लाल महालामध्ये बसला आहे. आणि महाराजांनी आणखीन एक बातमी विचारली. त्या लाल महाला एक चोर दरवाजा मी बसवला होता. तो चोर दरवाजा तू कधी बघितलायस का? नाही राज, तो चोर दरवाजा शाहिस्ते खानानं लपवून ठेवलाय, मला त्याची माहिती नाही.
महाराजांना प्रश्न पडला, समोरून जाऊ शकत नाही महालात, जायचं तर पाठीमागून जायचं, पण दरवाजा कुठे लपवला हे माहिती नाही. महाराजांनी दुसरं हत्यार काढलं, आपलं भरजी नाईक. सगळा विश्वास महाराजांचा भरजींवरती. महाराज म्हणतात, नाईक महालात जायचं आणि मला चोर दरवाजा शाहिस्ते खानानं कुठे लपवून ठेवला याची माहिती, आणि दुसरी गोष्ट शाहिस्ते खानाला कितव्या दिवशी मारायचा आहे आणि कधी मारायचा आहे ही सगळी माहिती इत्तुमभूत तुम्ही मला द्यायची. भरज नाईक तयार झाले. त्यांचा किती विश्वास हो आपल्या मावळ्यांवरती, किती किती विश्वास किती असावा. बाजीप्रभू देशपांडे सांगतायत महाराजांना, कान देऊ नका. काय म्हणतात बाजीप्रभू देशपांडे? शेवटचं वाक्य म्हणतात, राजे तुम्ही निमे लोक घेऊन तुम्ही पुढे जावा. राजे निमे लोक घेऊन तुम्ही पुढे जावा. निमे लोक घेऊन आम्ही इथं थांबितो. मारिता मारिता झुंजितो, झुंजिता झुंजिता मरितो. आमच्या पोरा बाळांना सांभाळायला आमचा राजा समर्थ आहे. किती विश्वास. राजा आम्ही मरतो, पण आम्ही मेल्यानंतर आमच्या पोरा बाळांना सांभाळायला माझा राजा समर्थ आहे. एवढा विश्वास इथल्या मावळ्यांचा आपल्या राजावरती होता. हे ऐकायला बरं वाटतं, ऐकल्यावरती भारी वाटतं, पण विचार करा, नाण्याची एकच बाजू आजपर्यंत ऐकले, नाण्याची दुसरी बाजू कधी ऐकली का? या देशात एक राजा होऊन गेला तैनो. त्या राजानं 14 वर्ष वनवास भोगला. त्या राजाचं नाव म्हणजे प्रभुश्री. बोलायचं प्रभुश्री राम. हे आपण कायम सांगतो, पण कुठल्या इतिहासकारानं असं सांगितलंय की रामाबरोबर 14 वर्ष सीतेने सुद्धा वनवास भोगलाय? नाही सांगत आपण सांगतो रामासाठी रामाच्या भावानं लक्ष्मणानं 14 वर्ष वनवास भोगला. पण कुठलीही चूक नसताना सुद्धा लक्ष्मणाच्या बायकोनं लक्ष्मणाशिवाय 14 वर्ष वनवास भोगलाय. किती लोकांनी सांगितले. मी कायम सांगतो, या महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त योगदान जेवढं मावळ्यांचं आहे त्याचबरोबर त्यांच्या बायकांचं सुद्धा आहे. अहो विचार करा, ज्यावेळी तानाजी मालुसरे जायला निघाले, आपल्या बायकोला बघितलं असेल, काय वाटलं असेल त्या बायकोला? हो, पोराचं लगीन काढले, हळद ठरले. एखादी बायको म्हणली असती, काय दिले त्या शिवाजी राजानं? लेकाचं लगीन काढले, लेकाला हळद लागले. अहो लगीन करून जावं लेकाचं लगीन कसं सोडून जात आहे? नाही, तानाजी मालुसरेंची बायको अशी नाही म्हणाली. तानाजी मालुसरेंची बायको म्हणते, तानाजी राव, एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल, पण तानाजी राव छत्रपती शिवरायांच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही माघारी यायचं नाही. एका बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितलंय, हो तो शिवा. ताई 2 वर्षाची पोरगी होती त्याची. जाताना बापानं लेकीला शेवटचा निरोप द्यावा याच्यापेक्षा मोठं जगात दुःख कुठलं नसतं. इवले उलेचे डोळे आपल्या बापाला बघत होते. माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे. शिवानं आपल्या लेकीला उचललं, मिठी मारली, लेकीच्या डोळ्यात बघितलं आणि बायकोला सांगितलं, जातोय. शिवा काशीद म्हणून जन्म मिळाला, पण राजाचं भाग्य शिवाजी राजा म्हणून मरतोय. लेकीला सांग, तुझा बाप जगला पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अमर झाला. माझी लेक सुद्धा या स्वराज्यासाठी कामी आली पाहिजे. शिवा काशीद आपल्या बायकोला सांगतोय. अरे होय, या मातीसाठी तानाजी मालुसरे बाजीप्रभूंनी बलिदान दिले, पण त्याच बरोबर या मातीसाठी तुम्हाला माहितीये छत्रपती संभाजी राजांची हत्या केली. पण महाराजांच्या पत्नींचं परत काय झालं तुम्हाला माहितीये? श्री सखी रातनी जयती महाराणी येसूबाई. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर 14 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होती. 14 वर्ष. शाहू महाराज संभाजी राजांचे पुत्र त्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या कैदेत 14 वर्ष या माऊलीनं घालवली. कोणासाठी? स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या मातीसाठी घालवली. होय, या मातीसाठी इथल्या मावळ्यांनी बलिदान दिले, पण त्याच बरोबर या मातीसाठी या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी जिवंतपणी कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या फोडून घेतल्यात. त्यावेळी इथं बसल्या मायमाऊलींच्या कपाळावरचं कुंकू रंगलंय. याचं कारण फक्त 395 वर्षापूर्वीच्या मायमाऊलींचं बलिदान आहे. हे बलिदान आयुष्यात विसरता कधी कामा नये. महाराजांनी तुम्हाला एक गोष्ट शिकवली, जगात सगळ्यात मोठी 2 गोष्टी ऐका.
पहिली गोष्ट शिकवली महाराजांनी, एकमेव राजा आहे, शूर होता, पराक्रमी होता, पण त्याच बरोबर चारित्र्य संपन्न राजा, परस्त्रीचा आदर करणारा राजा. अहो रांजाच्या पटलानं फक्त एका स्त्रीची आबरू लुटली, आबरू गेली म्हणून त्या पोरगीनं विहिरीत जाऊन उडी टाकली. खबर महाराजांना कळाली. महाराजांनी रांजाच्या पाटलाला बोलवून घेतलं आणि महाराज म्हणतात, पाटील गुन्हा केलात, माझ्या लेकीवरती हात टाकलात. पाटील म्हणाले, तुम्ही आदेश देणारे मला कोण? मी पाटील, मी ठरवेल त्या पोरगीला भोगू शकतो. महाराजांनी आदेश काढला. अरे ज्याला माझ्या लेकींची कदर नाही ना, त्या माणसाची सुद्धा मला कदर नाही. याचा डावा पाय उजवा हात कलम करा आणि याला चौरंग करून चौकात बसवा. आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब शिक्षा कशी दिली? आऊसाहेब म्हणाल्या, अहो राज, याचं पाप इतकं मोठं, तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा होता. जिवंत का चौकात चौरंग करून हातपाय तोडून बसवला. ते राजे म्हणतात, आऊसाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ह्याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा होता. पण आऊसाहेब, मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता. आऊसाहेब, मी याला चौरंग करून चौकात याच्यासाठी बसवला कारण येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल हिंदुस्थानाच्या मातीत परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा या भावाचे एक वाक्य घेऊन जावा. ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर मार्ग तुमचा कोणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, ह्या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. ह्याने म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला आहे, ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिले काय? ताईनो, मी एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो, कान देऊ नये का? आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक मुलगा माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमीच सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं, एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेला विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलंस. पटतंय? ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. लय दिवसांना असे तावडीत एकत्र घावलेत, कधी घावत नाहीत. दादांनो, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादांनो आजही तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादांनो आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजन मात्र दादांनो तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादांनो आज तुमच्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचंय, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. अहो ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. अहो ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला. तो जिजाऊचा शोभा झाला. मी नाही, शत्रू सुद्धा म्हणतो चारित्र्य संपन्न राजा आहे. शाहिस्तेखानाची बोट छटली तेवी महाराज निघून गेले. शाहिस्तेखानाकडे त्याची बहीण आली आणि म्हणाले, हुजूर गजब हो गया, वो नरादम सीवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, हे पगली तुम चुप कर. हे पगली, हे सीवा किसी की उंगली काट सकता है. हे सीवा
किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हात नहीं डाल सकता. शत्रू म्हणतोय. आम्ही काय करतो, कराडची दोन पोरं असतात, दोघं मित्र असतात, रस्त्यानं चाललेले असतात. समोरनं एका मित्राची आई येते. त्या आईला बघून तो दुसरा मित्र म्हणतो, काय काकू कशा आहे, तब्येत बिब्येत बरी आहे का? आणि घरात गेल्यावर म्हातारी खुकलून मरते, तर तिला औषध आणून देत नाही, एवढी दलिंदर पिढी या जमातीमध्ये जन्माला आली. तेच पोरग कराडच्या बस स्टँडवरती जातं. काही बसमधनं 4-5 मुली खाली उतरतात. ह्या बेण्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे, म्हणून हे बेनं गाडीवरनं समोरने गाई जात असते, त्या गाईच्या पाया पडतं आणि निघून जातं. घरात गेल्यावरती बाप म्हणतो, जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक. म्हणजे आपण काय करतोय, पहिल्यांदा दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय, रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. बघा ना, ह्या 5 वर्षात आपल्या पोरांच्या डोळ्यातली लाज संपली. बाईतला आणि आईतला फरक आज आपल्या पोरांना समजून झालाय, आणि याला सगळ्यात कारणीभूत आज आपण आहे. 10 वर्षाच्या 20 वर्षाच्या मुलींवरती ज्यावेळी बलात्कार होतो ना, त्यावेळी वाटतं की या महाराष्ट्राला खरंच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले का? खरंच हा महाराष्ट्र महाराजांचा आहे का हो? हो, महाराजांचे मावळे ना, शत्रूची जरी बायको असली, शत्रूची जरी मुलगी असली, शत्रूची स्त्री असली ना, तरी तिच्या समोर तलवार सुद्धा चालवत नव्हते. तलवार आपण दिवसा ढवळ्या बलात्कार करतोय. नाही वाटत का आपली बहीण आहे? कधी कुठल्या मुलगीवरती वाकडी नजर टाकताना घरात आपली बहीण आहे, त्या बहिणीकडे कोणीतरी वाकडी नजर टाकता हे लक्षात आलं पाहिजे. आपण काय करतो, कुणाकडे कसं बघतो, याच्यावरती फार गोष्टी अवलंबून आहेत. शिवाजी राजा ऐकायचा, टाळ्या वाजवायच्या, मनात साठवायचा आणि जायचा, इथपर्यंत इतिहास नाहीये. ही व्याख्यान मला त्यासाठी नाहीच. हे गणेश जयंती का साजरी केली जाते, त्याच्या पाठीमागं कारण आहेत. इथल्या समाजाला खऱ्या अर्थानं प्रबोधन मिळालं पाहिजे. ताईनो, या भावाचं एक वाक्य आहे का, येणाऱ्या रक्षाबंधनला आपल्या भावाला काय नाही मागायचं. आता दिवाळीला होईल, भावाला फक्त एक मागणं मागायचं की बाबा वर्षभर आयुष्यभर मला काही देऊ नकोस रक्षाबंधनला, पण आयुष्यभर ज्या नजरेनं मला बघत आलायस त्याच नजरेनं इतर बायकांना, इतर मुलींना बघायला शिक. ती खरी भाऊबीज. नजर अशी असावी की आपल्या नजरेनं समोरच्या माय माऊलीला, समोरचा येणारा भाऊ हा आपला आहे असं वाटलं पाहिजे. आपल्यामुळं तिला असुरक्षितता जाणून नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. हो, मी नाही सांगत, आत्ताची घटना आहे 3 वर्षापूर्वीची. एक मुस्लिम स्त्री होती, देखणी लावण्यवती, जिच्याकडे बघावं बघतच राहावं एवढी सुंदर. एके दिवशी ती माय माऊली सायंकाळी घरी चालली होती. तिच्या पाठीमागे काही गुंड लागले. गुंडांचा एकच इरादा, या पोरगीची आबरू लुटायची. ती मुलगी सैरा वैरा पळायला लागली, कोणी मदत करे ना, अहो वाचवा ना, कोणीतरी वाचवा ना, या गुंडांचा इरादा आहे माझी आबरू लुटायची. पण कोणी मदत करे ना. पोरगी सैरा वैरा पळायला लागली सायंकाळी. कोणी घराचा दरवाजा उघडे ना. पळत पळत एका गल्लीत गेली. गल्लीचे सगळे दरवाजे बंद होते. एका घरापाशी गेली, पण घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर तिनं पहिल्यांदा घराच्या खिडकीतनं हात बघितलं आणि मग घराचा दरवाजा वाजवला. आत एक हिंदू सदग्रहस्थ होता. त्या हिंदू सदग्रहस्थानं घराचा दरवाजा उघडला आणि मुस्लिम स्त्री आत आली. रात्रभर घरात थांबली. सकाळी गुंड निघून गेले. पण रात्रभर या मुस्लिम मुलीच्या मनात प्रश्न पडला, या माणसानं मला आत घेतलं कसं काय? आणि त्या माणसाच्या, त्या हिंदू युवकाच्या मनात सुद्धा प्रश्न पडला, अरे मी तरुण आहे, ही तरुण आहे, घरात आम्ही दोघेच आहेत. मनात आणलं असतं मी सुद्धा हिच्या आबरूची लखतर हितच सोडवली असती. कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबली. जाताना सकाळी नाईला रस्तो विचारलं, का ग तू तरुण आहेस, सायंकाळी गुंड लागले होते, वाचण्यासाठी पळत माझ्या घरात आलीस, माझ्या घराचा दरवाजा वाजवलीस, रात्रभर इथं थांबलीस. मी तरुण आहे, हिंदू आहे,
मनात आणलं असतं तुझी आबरू हितच लुटली असती, कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात थांबलीस. त्यावेळी ती मुस्लिम स्त्री म्हणते, सायंकाळी मी घरी जात होते, त्यावेळी माझ्या पाठीमागं काही गुंड लागले. त्या गुंडांपासून जीव वाचण्यासाठी मी सैरावैरा पळायला लागली, कोणी मदत करेना. मी पहिल्यांदा तुझ्या गल्लीत आली, गल्लीतले सगळे घराचे दरवाजे बंद दिसले, पळत पळत तुझ्या घरापाशी आली. पण मी तुझ्या घराच्या दरवाजा वाजवायच्या अगोदर मी पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीपाशी गेले आणि खिडकीतनं आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवरायांचा फोटो दिसला. आणि मला माहिती आहे, ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही.